नमस्कार. विठूच्या वाडीतून अचानकपणे विठुरायाची मूर्ती गायब झाल्यामुळे इंदू आणि मोठ्याबाई विठुरायाची मूर्ती शोधण्यासाठी वणवण भटकत असतात. त्याच दरम्यान विठूच्या वाडीत मोठ्याबाई इंदूला म्हणत असतात, इंदू, आता आपल्याला थांबलं नाही पाहिजे. आपल्याला आपल्या विठुरायासाठी अगदी गावाच्या वेशीपर्यंत जावं लागलं तरी चालेल. आपण पूर्ण आपल्या परीने प्रयत्न करूया. त्यावर इंदू म्हणत असते, मोठ्या बाई, खरं तर आज तुमची साथ मला आहे, त्यामुळे माझं 10 हत्तींचं बळ झालं आहे. आणि अशातच आता इंदू आणि मोठ्याबाई मूर्ती शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतात. इकडे आपण पाहतोय आता पोपटराव तर तुरुंगात आहे, पण श्रीकला ही फरार झालेली असते. आता श्रीकला वेगळाच वेश धारण करून विठूच्या वाडीच्या बाहेरील वेशीच्या ठिकाणी राहत असते. कोणच तिला ओळखू नये यासाठी तिने वेगळाच वेश धारण केलेला असतो. आणि अशातच आता ती वेशीच्या बाहेर फिरत असताना तिने लांबूनच येणाऱ्या इंद्रायणी आणि मोठ्याबाईंना पाहिलेलं असतं. श्रीकला स्वतःशी बोलत असते, या दोघी या ठिकाणी भटकतायत काय? या इंदूला तर मी सोडणारच नाही. या इंदूमुळे माझ्या बाबांना तुरुंगात जावं लागलं. याच इंदूमुळे मला माझा स्वतःचा चेहरा लपवून पळावं लागतंय. आता तर हिच्यावर असा वार करीन ना की उभ्या आयुष्यात हिने कधी विचारसुद्धा केला नसेल. आणि अशातच आता मोठ्याबाई आणि इंदू समोरून जात असताना श्रीकलाने त्यांची वाट अडवलेली असते. अचानकपणे ही कोण बाई आपली वाट अडवतंय असं मोठ्याबाई इंदूला म्हणत असतात. इंदू म्हणत असते, मोठ्याबाई, कुठे एवढा विचार करताय? आपल्याला आपल्या विठुरायाची मूर्ती शोधायची आहे. आणि अशातच आता इंदू मोठ्याबाईंना बाजूच्या वाटेने नेण्याचा प्रयत्न करताच परत त्या बाईने म्हणजे श्रीकलाने दोघांचीही प्रॉपर वाट अडवलेली असते. आता मात्र इंदू म्हणत असते, काय गे, काय चाललंय काय तुझं? का का अडवतेस तू आमची वाट? त्यावरती श्रीकला वेगळ्याच आवाजात बोलत असते, खरं तर तुम्ही ज्या दिशेला जात आहात ना, ती या दिशेला जाऊ नका, नाहीतर मारले जाल. हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, काय गे, काय बोलतेस तू हे? त्यावरती श्रीकला म्हणत असते, हो, त्या दिशेला गेलात तर तिथे एक खूपच जुना वाघ आहे, तो तुम्हाला खाऊन टाकेल. त्यावर मात्र आता इंदू म्हणत असते, ए बाई, गप्प बस जरा. विठूच्या वाडीमध्ये आणि वाघ काय संबंध? त्यावर श्रीकला वेगळ्याच आवाजात बोलत असते, माझं काम तुम्हाला सावध करायचं आहे. आता तुम्हाला जर सावध व्हायचं नसेल आणि माझा अपमान करून पुढे जाऊन स्वतःचीच लाल करायची असेल तर तुम्ही खुशाल जाऊ शकता. अशातच आता इंदू थेट पुढे चालू लागते, पण मोठ्या बाईंची पावलं त्या ठिकाणाहून पुढे जायला तयार नसतात, कारण मोठ्या बाईंना प्रचंड भीती वाटत असते. श्रीकला स्वतःशी बोलत असते, माझा बाण बरोबर लागलाय, मोठ्या बाईंची चांगलीच टरकली आहे. पण ही इंदू स्वतःला खूप शहाणी समजते. या इंदूला कळून चुकेल तिने किती मोठी चूक केली आहे ती. आणि अशातच आता इंदू म्हणत असते, मोठ्या बाई, अहो या, नका काळजी करू तुम्ही. अहो, वाघ बेग आपल्या या विठूच्या वाडीत येऊच शकत नाही, माहिती आहे ना तुम्हाला? त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, अगं असं नको बोलूस. हो, आपल्या विठूच्या वाडीत वाघ येऊ शकत नाही, पण समजा जर आला असेल तर, आणि त्याने डायरेक्ट आपल्यावर हमला केला तर? त्यावर इंदू म्हणत असते, मोठ्या बाई, या आता वेळ दौडू नका. आता श्रीकला कितीही काही बोलली तरी मोठ्या बाई इंदूचं ऐकत असतात. आणि शेवटी इंदू पुढे पुढे आणि मोठ्या बाई मागे मागे. मोठ्या बाई म्हणत असतात, इंदू जरा जपू ना, मला त्या बाईच्या बोलण्यावर थोडासा विश्वास ठेवावा असं वाटतंय. इंदू म्हणत असते, नका काळजी करू. काळजी करत बसाल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला असं वाटेल की तुमचंच चुकलंय. पण लक्षात ठेवा, कधी कधी स्वतःच्या डोक्यानं सुद्धा चालावं लागतं. आणि अशातच आपण पाहतोय मोठ्या बाईंनी शेवटी त्या बाईला इग्नोर करू तिथून पुढे येण्याचा पराक्रम केलेला असतो. आणि अशातच आता श्रीकलाने मागून जोरात एक चाकूची फळी फेकलेली असते. ती फळी जाऊन बरोबर मोठ्या बाईंच्या पायाला लागते. आता ही फळी कुठून आली आणि ती जोरात लागली, त्यामुळे मोठ्या बाई जागच्या जागी पडतात आणि म्हणत असतात, इंदू, इंदू, बहुतेक माझ्यावर वाघाने हल्ला केलाय. त्यावर इंदू मागे वळते आणि म्हणत असते, मोठ्या बाई, उगाचच काय बोलताय तुम्ही? कुठे आहे वाघ इथे?
त्यावर मोठ्या बाई स्वतःच्या पायाला लागलेलं रक्त दाखवतात. इंदूलाही ते रक्त बघून खूप एकदम भीतीदायक वाटतं. पण इंदू म्हणत असते, जर हे रक्त वाघाने मारलेल्या पंजाचं असेल तर वाघ कुठे आहे? कारण वाघ असं मारून कुठे पळणारातला नाही आहे. त्यावर मात्र आता मोठ्या बाई म्हणत असतात, आपल्याला त्या बाईवर विश्वास ठेवायला हवा होता. त्यावर इंदू म्हणत असते, थांबा मला बघू दे. आता इंदूने ती जखम पाहिलेली असते आणि इंदू म्हणत असते, मोठ्या बाई काळजी करू नका, ही जखम कोणत्या जनावराने मारलेल्या पंजाची नाही आहे, तर ही साध्या एखाद्या चाकूने लागलेल्या छोट्याशा हत्याराची जखम आहे. हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई नीट पाहतात तर त्यांना तिथे बाजूलाच पडलेला तो भोलटा चाकू दिसतो. आणि मोठ्या बाई म्हणत असतात, इंदू अगदी बरोबर आहे तुझं. म्हणजे ती जी बाई होती तिनेच तर माझ्यावर हल्ला केला नाही ना. आणि अशातच आता इंदू जरा वाकून पाहते तर ती बाई आता लपलेली असते. आणि अशातच आता मोठ्या बाईंना इंदू म्हणत असते, मोठ्या बाई आपल्याला जरा वाघापासून नाही पण त्या बाईपासून जपून व्हायला पाहिजे. ती बाई बहुतेक आपल्या मागावर आहे. मोठ्या बाई म्हणत असतात, इंदू जा पकड तिला. इंदू लगेचच आता श्रीकलाला पकडण्यासाठी तिथून खाली उतरते. आणि तेवढ्यात श्रीकलाला अंदाज आलेला असतो की बहुतेक यांना संशय आलाय. आणि अशातच आता श्रीकला तिथून पळत असते. त्यावेळेला इंदूने तोच व्होल्टा चाकू उचललेला असतो आणि जोराचा श्रीकलाला फेकून मारलेला असतो. श्रीकलाच्या बरोबर तळव्याला तो चाकू लागल्यामुळे आता श्रीकलाला चालता किंवा पळता येत नसतं. आणि मग श्रीकला आता हळूहळू लंगडी करत जात असते. त्याच वेळेला इंदूने धावत जाऊन श्रीकलाच्या कमरेत हात घालत तिला आपल्याकडे ओढलेलं असतं. आणि इंदू म्हणत असते, काय गये, कोण आहेस तू नेमकी? तुझी हिंमत कशी झाली आमच्यावर अशा प्रकारचा हल्ला करून आम्हाला घाबरायची? त्यावर इंदूला आता नेमकं काय बोलावं हेच श्रीकलाला कळत नसतं. आणि अशातच आता श्रीकला ततपप करत असते. इंदूने श्रीकलाच्या घशात हात घातलेला असतो आणि म्हटलेलं असतं, हिस्ट्री माहिती आहे ना, कसा गळाचा जबडा फाडला होता तसाच मला तुझा फाडायला लावू नको. त्यावर मात्र श्रीकला म्हणत असते, हात काढ हात काढ. आणि मग इंदूने हात काढलेला असतो. इंदू म्हणत असते, सांग पहिलं कोण आहेस तू? आता इंदूने या श्रीकलाच्या चेहऱ्यावर असलेला केसाचा विग काढलेला असतो आणि थेट तिला पूर्णपणे वेगळं करत चेक केलेलं असतं तर ती श्रीकला निघालेली असते. इंदू म्हणत असते, पाहिलंत मोठ्या बाई, ही तर ती आहे श्रीकला जी आपल्याबरोबर एक वेगळाच डाव खेळत होती. आता तर मोठ्या बाई हिला सोडायचंच नाही. मोठ्या बाईंनी मागे येऊन श्रीकलाला थोबडवलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, आता काय झालं तरी तुझी सुटका नाही. जोरदार अशा प्रकारे म्हटल्यामुळे आता श्रीकलाला कळून चुकलेलं असतं, वाट लागली आपली. अशातच आपण पाहतोय जवळच असलेल्या एका झाडाला श्रीकलाचे हातपाय बांधून ठेवण्यात आलेले असतात आणि जणू तिला कोणी सोडू नये सगळी सोय करण्यात आलेली असते. मोठ्या बाई आणि इंदू आता त्या ठिकाणाहून पुढे पुढे जात असतात. त्यांना विठूच्या वाडीतील आपला पंढरपुरातील जो देवता असतो विठुराया त्याला शोधून आणायचं असतं. आणि शेवटी एका ठिकाणी विठू पंढरपूरकर आता इंदूला भेटतो आणि इंदू लगेचच त्याला म्हणत असते, विठू तू होतास कोणीकडे, कधीपासून मी तुझी वाट पाहत होती. त्यावर इंदू म्हणत असते, मोठ्या बाई अहो असं काय करताय, अहो हा आपला विठू पंढरपूरकर. त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, काय विठू पंढरपूरकर म्हणजे तोच का ज्याच्या सईमुळे मी इतकी वर्ष तुझ्याशी वेगळी वागत होती, ज्या व्यक्तीची सई तुझ्या प्रॉपर्टीवर आहे? त्यावर मोठ्या बाईंना इंदू म्हणत असते, हो अगदी बरोबर ओळखलात तुम्ही, विठू पंढरपूरकरची सई माझ्या प्रॉपर्टीवर आहे, त्यामुळेच हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, म्हणजे इतकी वर्ष तुझी प्रॉपर्टी लाटण्यासाठी ज्या माणसाची मला सही हवी होती तो माणूस माझ्या समोर उभा आहे, पण आता मला त्या प्रॉपर्टीची गरजच नाही आहे. त्यावर इंदू म्हणत असते, मोठ्या बाई हा तर तुमचा मोठेपणा आहे, पण जर हा व्यक्ती तुम्हाला खूप आधी सापडला असता ना तर निश्चितच माझ्या नावावर असलेली सगळी प्रॉपर्टी तुम्ही स्वतःच्या नावावर करण्याचा नक्कीच काही ना काही पराक्रम केला असता. त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, हो माझ्याकडनं ही खूप मोठी चूक घडली असते. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता इंदू म्हणत असते, चल विठुराया आता तरी विठूच्या वाडीत चल. त्यावर विठू पंढरपूरकर म्हणत असतो, इंदू अशी मागे लागू नकोस,
एक काम कर, तुम्ही दोघं आता विठूच्या वाडीत जा. मी तुम्हा दोघांना शब्द देतो, मी तिथे यायच्या आधी माझी मूर्ती तिथे पोहोचलेली असेल. हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, म्हणजे? त्यावर इंदू म्हणत असते, मोठ्याबाई आता काय म्हणजे आणि पंजे करू नका. चला, विठुरायाने सांगितलंय ना, म्हणजे नक्कीच विठूच्या वाडीमध्ये आपण पोहोचण्याआधी विठूची मूर्ती पोहोचलेली असणार. मोठ्याबाईंना नेमकं काय चाललंय कळत नसतं आणि अशातच इंदूने मोठ्याबाईंचा हात धरलेला असतो आणि मोठ्याबाईंना इंदू म्हणत असते, चला आता इथे थांबण्यात अर्थ नाहीये. आणि मग इंदू आणि मोठ्याबाई त्या वाटेने आपापल्या घरी येत असतात. त्याच वेळेला इंदू म्हणत असते, थांबा मोठ्याबाई, आपण त्या झाडाला बांधून ठेवलं होतं श्रीकलाला, त्याला तर पाहूया. मोठ्याबाई म्हणत असतात, चल. आणि मग येताना त्या दोघांनी ते झाड पाहिलेलं असतं, तर तिथेच अजूनही श्रीकला बेशुद्ध अवस्थेत असते. श्रीकलाला आता पाणी मारून शुद्धीवर आणण्यात आलेलं असतं. आणि मग इंदू म्हणत असते, काय आता तरी ठीक आहेस ना, का तुझा माज अजूनही उतरला नाही? त्यावर मात्र आता श्रीकला म्हणत असते, सोडा सोडा, मला अशा प्रकारे बांधून ठेवू नका. त्यावर मोठाबाई म्हणत असतात, इंदू मला असं वाटतं ना, आपण हिला फरफटत आपल्या गावी नेलं पाहिजे. आपल्या विठूच्या वाडीत सगळ्या लोकांच्या हातात हिला देऊया. सगळे लोक आपापल्या पद्धतीने हिला शिक्षा करतील. त्यावर इंदू म्हणत असते, नाही मोठ्याबाई, आपण जर असं केलं तर गावातले लोक उगाच हिच्यावर राग काढतील आणि हिला मारून टाकतील. आणि अशातच आपण पाहतोय श्रीकला म्हणत असते, सॉरी, पण मला माफ करा, पण मला कोणाच्याही ताब्यात देऊ नका. हवं तर तुम्ही मला पोलिसात द्या, पण मला गाववाल्यांच्या हातात देऊ नका. त्यावर मात्र आता या श्रीकलाला आपण गाववाल्यांच्या हातात द्यायचं नाही, असं मोठ्याबाई म्हणत असतात. त्याच वेळेला इंदू म्हणत असते, असा विचार करू नका, ही जशी दिसते तशी नाहीये, ही आपल्या विरोधात जाऊ शकते. आणि अशातच आता शेवटी इंदूने मोठ्याबाईंना म्हटलेलं असतं, एक काम करा, पोलिसांना बोलवा. आपण पोलिसांना हिची खरी हिस्ट्री सांगूया, जेणेकरून पोलीस हिला योग्य पद्धतीने काही ना काही शिक्षा करतील. त्यावर मात्र आता काय करावं हे मोठ्याबाईंना कळत नसतं. आणि शेवटी मोठ्याबाईंनी इंदूचं ऐकत पोलिसांना बोलवलेलं असतं आणि पोलीसने आल्या आल्या श्रीकलाला बांधून ठेवलेलं असतं. मोठ्याबाईंना शेवटी आता असं बोलावं लागतं, इन्स्पेक्टर साहेब, सकाळपासून आम्ही हिला बांधून ठेवलंय, तुम्हीही का बांधून ठेवताय? अहो, तुम्ही तिला तुरुंगात न्या, 2 फटके द्या, तिच्याकडनं सगळं सत्य वधवून घ्या. त्यावर मोठ्याबाईंना तिथले पोलीस म्हणत असतात, आता पोलिसांची कामं काय हे तुम्ही आम्हाला शिकवणार? त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, अहो, मी तुम्हाला शिकवत नाहीये, मी तुम्हाला सांगते. तुम्ही जर इथं तुला बांधून ठेवलं आणि परत तिला तुरुंगात नेलं नाही, तर तुम्ही तुमचं काम विसरताय ना? त्यावर मात्र इन्स्पेक्टर साहेबांनी मोठ्याबाईंना मोठे डोळे दाखवलेले असतात. त्यावर इंदू म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, अशा प्रकारे वागू नका, आमच्या मोठ्याबाईंचा मान खूपच मोठा आहे. त्यावर मात्र काय बोलावं हे इन्स्पेक्टर साहेबांना कळत नसतं. आणि शेवटी इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, जे काय झालंय ना, त्याचा मला लेखी पुरावा द्या. त्यावर इंदूने आपल्या पद्धतीने जेवढं जमेल तसं लेखी लिहून दिलेलं असतं. मोठ्याबाईंच्या समोरच सही करण्यात आलेली असते. आणि अशातच आता इंदू म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तसं सांगितलं त्याप्रमाणे मी तुम्हाला लिहून दिलं. आणि शेवटी आता तुमचं काय काम? तर आता या श्रीकलाला योग्य ती शिक्षा द्यायची. त्यावर मात्र मोठ्याबाईंना आता 100% शाश्वती देण्यात आलेली नसते की आपण यांना मान देऊ म्हणून. त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, चला, तुमचं काम झालं, आता तुम्ही निघा. आणि अशातच आता मोठ्याबाई आणि इंदू तिथून निघतात. त्यावेळेला इंदूला थेट असं आठवतं की चला मोठ्याबाई, लवकरात लवकर विठूच्या वाडीत पोहोचूया, तिथे आपला विठुराया आपली वाट बघतोय. आणि अशातच आता विठूच्या मंदिरात आल्यावर मोठ्याबाई आणि श्री कलाची ताई इंदू ज्या वेळेला मंदिरात पाहते की विठुरायाची मूर्ती आहे, त्यावेळेला विठुरायाला हात जोडत इंदू म्हणत असते, थँक्यू विठुराया, ऐकलंस तू माझं, शेवटी तू इथपर्यंत आलास. त्यावर लगेचच आता विठू पंढरपूरकरने तिथेही आपली प्रतिवर्षी दाखवलेली असते. मोठ्याबाईंनी पहिल्यांदाच विठुरायाला समोरून पाहिलेलं असतं. मोठ्याबाई म्हणत असतात, इंदू, खरंच तुझ्या भक्तीमध्ये जान आहे, तू तुझ्या भक्तीची आज मला चमत्कार दाखवलास, तुझ्या भक्तीमुळे मला विठुरायाचं दर्शन झालं. विठुराया लगेचच म्हणत असतो, मोठ्याबाई,
यापुढे तुम्ही चांगलं बघाल अशी अपेक्षा आहे मला. त्यावर इंदू म्हणत असते, मोठ्या बाई बघा, विठुराया तुम्हाला स्वतःने नाक हाक मारतोय. त्यावर श्रीकलाला आता आपण शिक्षा दिली आहे आणि मोठ्या बाईंनाही योग्य मार्गावर आणलं आहे असं विठुरायाने म्हणताच इंदू ही आता खूप खुश होते आणि लगेचच ती म्हणत असते, चला आता सगळं काही चांगलं होत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही वेगळं पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.